घेऊ शकता त्यासाठी नक्कीच आमचे गणेश वाघमारे यांनी देखील चांगली मेहनत घेतली मैदानासाठी त्यांचं देखील अभिनंदन. इथे बॅटचे चांगलं क्षेत्ररक्षण तिथे परंतु फंबल पाहतो. एक धाव कंप्लीट. एका धावेच्या मदतीने श्री गणेश तर झालाय. चिंचवली संघाचा शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्कवर रुपेशला पण पाहतोय. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहतोय. इथे बॅटची लिडिंग आहे. झेल होईल का? नॉमॅन स्लँड मध्ये चेंडू कॅच ड्रॉप. दुसरा धावेचा प्रयत्न झालाय. बॉल डॉट काढल्यावर मारलेला बोला. 2 धावा धावपलकावरती पाहतोय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. मोठा फटका आलाय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहे. खराब क्षेत्ररक्षण झेल होणं अपेक्षित होतं. त्या ठिकाणी आपण पाहतोय या 4 धावा बरंच काही सांगून जातील कारण जिथे झेल होता तिथे कॅच ड्रॉप झाले आणि त्यानंतर चेंडू सीमारेषा पार चौकार. 6 धावा 7 धावसंख्येचा टार्गेट आहे. लगेच जा लगेच फिल्डिंगला जा. चिंचवली संघ जास्त वेळ घेऊ नका. बॉल मैदानामध्ये पुरवा. सात धावसंख्येची गरज आहे. जर का विचार केला कलम संघाला 7 धावा जमवाव्या लागतील. येणारे 6 चेंडू 7 धावा असाच काहीसा सामना मागचा देखील आपण त्यांचा पाहिलाय. 6 चेंडूमध्ये 7 धावा जमवायच्या होत्या आणि तो सामना देखील सुपर ओव्हर मध्ये गेला होता. चला दोन्ही फलंदाज मैदानामध्ये लगेच जा. शेवटचा सामना आहे. थोडासा उशिराने सामने चालू झालेत परंतु काही हरकत नाहीये. पहिला दिवस आहे. एक एक्स्ट्रा गड देखील आहे त्याच्यामुळे थोडासा उशीर झालाय. चला जा दोन्ही फलंदाज. क्षेत्ररक्षण सजवलंय. शेवटचे 6 चेंडू खेळून काढायचे. 7 धावा जमवाव्या लागतील परंतु जास्त उशीर करू नका. कालोखाचा जर का आपण विचार केला तर फलंदाजांना त्याचा देखील त्रास होऊ शकतो. चला चेंडू पूर्व मैदानामध्ये. जुना चेंडू आहे की नवीन आहे? नवीन चेंडू पूर्व मैदानामध्ये. चला 6 चेंडू 7 धावा जमवायचे आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहतोय. सुरेश गोलंदाजी मार्कवर सुरेशला आपण पाहतोय. गणेश चेंडू घ्या. नवीन चेंडू मैदानामध्ये आलाय. तर जर का शेवटच्या चेंडूमध्ये विकेट आली असती तर आता समीकरण चेंजिंग असतं. 6 चेंडूमध्ये 3 धावा जमवण्याची गरज असते परंतु आता 6 चेंडू 7 धावा. इथे फलंदाजी चांगली आहे कलम संघाकडे परंतु तशी काही फलंदाजी मागच्या सामन्यामध्ये पाहायला मिळालेली नाहीये. परंतु आता इथे गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहतोय. चिंचवली संघाकडून खेळत असताना चांगली गोलंदाजी करणं अपेक्षित. 6 चेंडूमध्ये 7 धावा रोखायच्या असतील तर अचूक टप्प्यात गोलंदाजी करणं गरजेचं आहे. स्ट्राईक एंडला सुरेशला आपण पाहतोय. इथे बॅटची त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक काढलंय बाहेर. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण. बॅटची एज होती. चांगला चेंडू इथे हाताला गोलंदाज सुरेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला आता मात्र रवींद्र. 5 चेंडू 6 धावसंख्येची गरज आहे. इथे चांगला चेंडू डॉट डिलिव्हरी उर्वरित. आता मात्र जर का विचार केला तर 4 चेंडू आणि विजयासाठी 6 धावसंख्येची गरज आहे. 4 चेंडू 6 धावसंख्या. 4 चेंडू 6 धावा. इथे होऊ शकतात. प्रयत्न सोडणं इथे खूप महागात पडू शकतं कलम संघाला. इथे चांगला फटका आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. 1 धाव कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने 2 धावा धावफलकावरती. उर्वरित आता 4 चेंडू 3 चेंडू आणि विजयासाठी
जवळपास विचार केला तर 5 धावसंख्येचे बरं 3 चेंडू 5 धावा होऊ शकतात, परंतु एखादा मोठा फटका येणं गरजेचं. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय चिंचवली संघाकडून खेळत असताना चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. सुरेशला मात्र रोखलंय, परंतु पाहूया चौथा चेंडू. इथे चांगला चेंडू पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी. उर्वरित 2 चेंडू 5 धावा जमवायच्याच आहेत आणि एखादा चौकार गेला तर पुन्हा एकदा सुपर ओव्हर होईल की काय, अशीच भीती आता निर्माण झाली आहे या मैदानामध्ये. 2 चेंडू 5 धावा. इथे देखील डॉट डिलिव्हरी आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी चिंचवलीच्या माध्यमातून. 1 चेंडू 5 धावा. एखादा षटकार किंवा चौकार. एक चेंडू चौकार जरी आला तरी सुपर ओव्हर मध्ये सामना जाऊ शकतो. पुन्हा एकदा षटकार आला तर सामना विन होईल, चौकार आला तर सुपर ओव्हरला जाईल. शेवटचा चेंडू. इथे चांगला फटका. लॉंग वन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 धाव